आई सुनबाई, घराला एवढं मोठं कुलूप लावायला मी काय चोऱ्या करतो वाटाले काय? अहो ना तुम्हाला दिसेना काही नाही, दुसरं कोणी जाईल की आपल्या घरामध्ये म्हणून लावायले. बरं बरं. हे बघा तुमच्यासाठी भाकऱ्या करून ठेवल्या तर त्या खायला होते. बापा काय हुशार बाई आहे माय. आपण म्हणताना त्या लग्नाला जाऊन ते बुंदीच खाय, मट्टाच पी, गुलाबजामुनच खाय, आणि मयासाठी म्हणताना भाकऱ्या करून ठेवल्यात म्हणाली. त्या भाकऱ्या संध्याकाळपर्यंत शिळ्या होताल का नाही? चावतात का त्या मला भाकऱ्या? हा तुम्हाला भाकऱ्या बऱ्याच आवडतीला, मट्टाचे हाडकं चावतात. एकदा वाढली फगत आणि जलम गेला सांगत. कोण्या काळाला देता तुम्ही मटण आणून मला? हा मग ते धोत्र कशाला पिवळे व्हायला तर इथं मी हातात गेले नुसते धुवून. अरे बापा काय सत्यानाश झाला रे. आय मा त्या परशुरामाच्या पुरीची हळद होती, हळदीला गेलतोय, हळदीनं पिवळं झालंय धोतर. काय लांब करून बोलाली रे बाप्पा. चल की मी गाडी काढली आपल्या जायचं. हे बघा की नाना कशी बोलाली तर मला ते. आई मी काय बोललोय? तूच बोलालीस लांब जीप करून. अरे बाबा हिला जरा दाखवा ठेव रे. अहो नाना हिनच मला दापात ठेवलंय. चल चल चल.